So your mic is mute. Just wait. Now it is audible, I think. In spite of too many times reminder all this thing, very few students have done the homework and they have sent the examples. So around 15-20 students have done it properly. What are others? Patil, Aditi, Joshi. काय झालं केलं का गायत्री होमवर्क केलंय का लास्ट दॅट डे आय आस्क्ड यू ऋतुजा यस सर होमवर्क केलंय पाठवलं का मला केलाय सर केलाय सर आता पाठवते ही वेळ आहे का पाठवायला सांगा मला म्हणजे प्रत्येक मॅच नंतर तुम्ही करणार आहे का ऋतुजा सेंड करायचं होतं का माहित नव्हतं सर काय करायचं व्हॉट्सअपला सेंड करायचं होतं का ते माहित नव्हतं व्हॉट्सअपला सांगितलं ना स्क्रीनशॉट मला पाठवायचं आहे आपल्याला आपण ठरलेलं की व्हॉट वर डुईंग द होमवर्क ऑल दिस थिंग यू हॅव टू सेंड मी द स्क्रीनशॉट ऑन द व्हॉट्सअप पुढे गायत्री जोशी यस सर केलं का होमवर्क अजून नाही जमलं नाही वेळ भेटला नाही जोशी डन केलं का नाहीये नाही केलं सर का हो मॅडम लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज द प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला होमवर्क करण्यासाठी गायत्री हॅलो गायत्री आय एम स्पीकिंग टू यू ओनली सर मी आज सेंड करतो थोड्या वेळात काय असं नाही मॅडम हो त्या दिवशी विचारलं त्या दिवशी म्हणला की सर आज पाठवते आज विचारलं तर आता पाठवते आपण कुठे थोडं फर्म राहिलं पाहिजे करेक्ट ऑर नॉट माळी समृद्धी माळी पाठवलंय का होमवर्क नाही सर का मॅडम काय प्रॉब्लेम काय आहे सोनल निकम निकम इज देअर सोनल निकम येस सर होमवर्क केलं का दिलेले 3 प्रोग्राम्स केलेत का केलीत मी आज सेंड करते ठीक अदिती पाटील येस सर पाठवलंय का नाही पाठवले सर आज पाठवले केलंय का तर होमवर्क केलंय का सर एक एक्झाम्पल सॉल्व नाही झालं तर फ्रेंडला विचारलं मी आज सेंड करते at least I want what you are doing, taking the efforts and doing that. If at all getting the problems not solved, you can ask your friend. If not, you can ping message on WhatsApp. We'll see that part also. मीनाक्षीने तरी पाठवलेला आहे मधुरा सर कालचं नाही केलं बाकीचे पाठवले कालचं मॅडम मी व्हॉट्सअपवर पाठवून दिले की करेक्ट एक्झाम्पल व्हेरी इझी बघितलं की नाही ते तर बघितलं की नाही हो बघितलं मग ते बघून काय त्याला सॉल्व्ह करायला काय अंडरस्टँड कळलं का ते बघितलं नुसतं काही नाही यू अंडरस्टूड दॅट प्रोग्राम येस सर मग यू अंडरस्टूड दिस पाठवून द्यायचं मग स्क्रीनशॉट काढून ते ऐश्वर्या पाटणे पाठवलं का होमवर्क हो सर सेंड करायचं ओके स्वातीने पाठवला आहे सावंत काजलने पाठवलंय का सावंतने आय थिंक नॉट चेताली कॉंग्रॅच्युलेशन होमवर्क केलाय का शिंदे चेताली यस सर थँक यू
आणि होमवर्क केलाय का आता? हा सर केलाय, मी पाठवते व्हॉट्सअपला. ओके चल ठीक. So maximum from girl side I got it, from boys side I got from the Rishikesh has sent it, Vaibhav Masal not sent, महेश आज आलेला आहे, he was busy. लक्ष्मण काशीद is there? लक्ष्मण येस सर. होमवर्क केलाय, पाठवलंय का मला? नाही सर, एक एक्झाम्पल केले. जेवढे केले तेवढं पाठवायला पाहिजे, तर लिहायचं मला सर हा हे एक्झाम्पल मला जमलं नाहीये, हिचं कसं करू सांगा मला. हा लेक्चर चालू. ठीक. पुढे गणेश कवडे. गणेश. येस सर. गणेश ICI म्हणून जॉईन केले का तुम्ही आज? दिस इज युअर फर्स्ट लेक्चर आय थिंक. सर एव्हरी लेक्चर केले सर. 35 नंबर आय एम फाइंडिंग मॅक्सिमम टाइम्स यू आर अब्सेंट. केलेलं नाही आहे सर. दुसरं कोण आहे का मग कवडे म्हणून अजून? नाही सर, मी केलंय सर लेक्चर, प्रत्येक केले सर. लेट्स सी, आय विल चेक युअर अटेंडन्स. आय थिंक यू आर अब्सेंट मॅक्सिमम टाइम 34 35. हु इज 34 रोल नंबर? तर नाहीच आहे. 34 नसतो केलाय का? जाऊ दे. सर तुम्हाला एक्झाम्पलच कळलं नाही, आधीच केलेलं सेंड केलता सर. केलंय का? हा सर. कुठलं कळालं नाही ते सांगा मला. A-B चा सर. बाकी सबट्रॅक्शन करायचं नाही कळालं. मग ते काल ग्रुपवर मी पाठवलं होतं, ते अंडरस्टँड करून घेतलंय का? ते बी नाही कळलं. सर तेच समज नाही म्हणून सर मी केलंच नाही सर. त्याच्या आधीच सेंड केलं की सर तुम्हाला. बरं ठीक. लेट्स सी, विल आता बघूया थोडं आपण त्यावरती. लक्ष्मण झालं. ऋतुराज माळी. येस सर. पाठवलंय होमवर्क? नाही पाठवलेलं, आता पाठवतो थोड्या वेळ. हे बघा, हे थोडं जर हे आहे बरं का, म्हणजे वेन आय एम आस्किंग इंडिव्हिज्युअली फॉर इच स्टुडंट्स बाय वेस्टिंग माय टाइम 10-15 मिनिट्स, आय एम गेटिंग रिप्लाय व्हॉट सर, मी आता पाठवतो लेक्चर नंतर. ऑलरेडी आय डिफाइन दॅट दिस इज नॉट दिस व्हॉट द होमवर्क यू आर डुईंग, इट इज नॉट फॉर मी. जर तुम्ही होमवर्क केला तर तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि तुमच्या फायद्यासाठी आहे ते. एखाद्याने होमवर्क नाही केला तर माझं काय होणार आहे का त्यात? काय त्याचं बेनिफिट मला आहे? अँड डोंट इन द अंडर इम्प्रेशन दॅट राऊंड नंतर आहे आणि एक्झाम ऑनलाईन आहे असं होणार आहे. ते तर होणारच आहे, बट व्हॉट नॉलेज हॅव गेन इन दिस पेंडेमिक सिच्युएशन, बरोबर की नाही? सो व्हॉट वॉज एफर्ट्स वी आर टेकिंग दिस एक्झाम्पल प्रोग्राम्स that will helpful when we are going for the campus interviews, बरोबर की नाही? Because the logic is not going to be get developed, बरोबर की नाही? आपलं लॉजिक डेव्हलप होत नाही असं, तर आपण ते एक्झाम्पल घेऊन
हाँ, please do it. So what we're doing, it is not for me. Actually, I cleared that part also. We're doing the homework that will be benefit for you only. Chalo. Let's understand what we have seen last lecture. Chalo. What was the last lecture? काय बघतो आपण last lecture ला? We are discussing about I think interrupt. Correct na? Yes, sir. Yes. And the maskable learn definition types, we have taken this. So go for this diagram. Draw this diagram. So question comes in exam like this. What is interrupt? Explain different types of interrupt with vector table. And explain the SFRs associated with the interrupts. And only two are there, IE and IP. Whether my camera is on? दिसते ना ते? महेश? Yes, sir. This thing. Okay. Mahesh has injured a lot, I think, in the NSS camp. Something like NSS? Yes, sir. Simple. Done this diagram? What was the homework given? We'll see it. Just remind last 5 minutes. We'll see that. A minus B bracket square. On Saturday, we have the test on the chapter. So today we'll finish the chapter. Only that interrupt and serial combinations are remaining. At SFRs of that. If not, still we have the test on the Saturday. Please do it. Refer notebook properly, PPTs, and attempt the test. The chapter 2 is important as compared to the first section. Diagram is over. Hello.
This diagram is Yes, sir. over. Yes. Yes, sir. Okay. So normally, what is interrupt? We have seen this definition, all this thing. Still, just with the some flow chart, we'll see that. So when we write the code, so when I'm writing that what org 0000H, okay, and I'm calling what some long jump. I'll call jump, or you can say main. Is the meaning क्या है? I'm starting with the vector address or memory address from the 00. I'm going directly to the main. And main program, you can write anything here. Okay, this is my main program. I'm doing the addition of the some numbers hash R2 comma hash 0 to H. Then move A comma hash 03H. Then add A comma R2. Okay, so actually this is my main program. I'm doing it and writing last end. And the same time, what happens? The interrupt is occurring. So when interrupt occurs, L call main means what? It coming here. At the same moment, I'm defining here interrupt program org 0001BH. If you observe the vector address table for the timer 0, we have the vector address. This is okay. So under this vector address, I'm doing what? Complement P1.0 and send this data to the one register R3 comma P1.0. Normally काय असते? जसं म्हटलं इंटरप्ट म्हणजे काय? When 8051 controller performing the main task. Okay, main task means what? Main program. This is my main program. I'm writing this. And while executing this main program, the interrupt PC goes to this address and interrupt occurs. So it may be the internal or it may be the external. External means what? At certain pin I am what I'm doing? Enabling this P1.0 ला काहीतरी मी काय करतोय? Enable disable करतोय. So that time what happens? Interrupt occurs. And during this interrupt, immediately PC goes to the that vector address table. And किती address आहे त्याचा? Timer 0 साठी, timer 1 साठी 001B हे address ला जातो. Okay. So from that address, what was the code written? इथे address ला code का आहे? CPL 1.0 move R3, P1.0. So these two instructions going to be executed. Once this is over, it returns back to the main program again. That is meaning of the interrupt. Understood? So after returning, it goes to the again main program. That is meaning of the interrupt. Have you understood concept of interrupt? Hello. Alega? Example सांगितलं last time सुद्धा. Lecture चालू आहे. Somebody is interrupting. आपण ते task थांबवतो. And what was the interrupt? The person कोणता आलेला असेल. I'm solving that problem that person. And once problem is solved, again I'm continuing the lecture. Just 5 minutes before I was having the important call. I attended that call and I resumed to my lecture. Means it is going to be, that call is going to be interrupted. Same way 805 has the 5 different types of interrupt, including internal and the external. Kalega concept kalega, then we'll go for the SFR, how to do that things. Yes, sir, clear. Okay. So let's copy this diagram. Let's put it away. Okay.
So if you observe that, as we have the 5 different types of interrupts in the 8051. Which are they? माहिती का कोणाला? कोण सांगते मला? What are the different 5 types of interrupts? कुठले कुठले आहेत? If you observe the port 3, at port 3 pins P3.1, P3.32, we have the some multifunctional pins. So we have written something like that: INT 0, correct? Then timer 0, or can TF 0 also can write down. Then INT 1, T1, and then RI or TI. So TI RI is going to be combined interrupt. So we have the external interrupt 0, timer 0 interrupt, external interrupt 1, and timer 1 interrupt. These are the 4. And for the serial communication, we have the 5th one, which is combined. Either I can transmit or receive. Means I can understand that controller is performing certain task. Okay, the same time he want to receive or got the message at the TXD pin and the RXD. Means he is receiving the data, or it can be send the data. Okay, so that time what happens? Interrupt can be occurs. Simply interrupt means what? Controller getting the attention of the 2 tasks. Ekutli main. So what was the main program is there? That is the main task. And second task interrupted task. That is called as ISR. Means at the same time, control has the 2 small programs. That is nothing but the 2 interrupts can be generated. म्हणजे main task चालू आहे आणि त्या टाइमला out of these 5 interrupts, 1 task will be generated. Okay, that is meaning of the interrupt. And we have to see that part now. Let's understand that. The first, as I said, that INT 0, this is an external interrupt. To enable this, if you observe that in the IE register, so we have the 2 register that is called as the interrupt enable register, and second is called as IP register, that is called as the interrupt priority register. So these 2 SFRs used for enabling and disabling the interrupts, means to control the interrupts. आता control काय करणार आहे? Whenever all the interrupts are coming generated, that time it ORs all the interrupts, and out of that 5 interrupts, only 1 it can be handled. Okay, because किती डेटा जर आपण दिला XOR गेटला OR गेटला, त्यापैकी एकच आपल्याला भेटणार आहे आणि त्या एक पैकी काय करणार मी फक्त हँडल करणार आहे. And that is handled by the controller. Why? Because based on the priority, only 1 can be handled by the controller. मग ते कसं बघायचं आपल्याला? If you observe that INT 0 म्हणजे extra interrupt 0 ऑफर झालंय, ते कसं करायचं आहे? If you observe the in the IE register, this pin is there, we have to enable, means this bit is equal to 1 set केलं, त्याचा output काय येणार? High येणार आहे. In that time, this output will become as a high here. Others will be 0 by default, because control will set only 1 at a time. Okay, so that this 1 and this pin is required to set by 1. Is the meaning काय? Enable all interrupts. That is meaning of the this pin. That is in the 8th number bit in the, or 7 number bit I can say in the IE register. This if it is set 1, that time output will be set 1, and this signal of 1 signal is given to the CPU, means 8051. That time what was the main program running, it is going to be suspended, and the PC goes to the ISR of that particular interrupt. His ISR किती vector address किती आहे? So I will show that table and then you'll understand immediately. See, so this is a interrupt vector table is there. If you observe that INT 0, that is called the external interrupt, it has its vector address 003. So PC goes immediately to that address only when this interrupt will be generated. Means 003 PC will goes to that address. And that ISR is executed. Once executed, again it comes back to the main program. Similar way,
If you want to generate interrupt 2, similar means म्हणजे काय, we have to write the code for that to enable the particular interrupt. Either it may be int 0, int 1, or timer 0, timer 1, or it may be the serial interrupt. Means we have to configure the IE register such that it will be enable particular interrupt out of this 5. Once it is configured, means we have written the program for that, what happens, particular interrupt will be generated, and how it handles, I just explained that here for the int 0. Is it understood? कळलंय का सर्वांना? Hello. Have you understood about this first int 0 extra interrupt, how it occurs and how it handles? Or should I explain one more time? Yes, sir. परत सांगूया. ठीक आहे. Okay. Let's understand that what control has the 5 different types of interrupts: int 0, t0, int 1, t1, and the receive and the transmit. Out of that, म्हणजे कंट्रोल इंटरप्ट असणं म्हणजे काय, ते ऑटोमॅटिक जनरेट होत नाहीये. वी हॅव टू राईट द कोड फॉर दॅट टू एनेबल द पुट इंटरप्ट. ओके, तर फॉर एक्झाम्पल काय म्हटलं आपण, वी आर लुकिंग फॉर द फर्स्ट इंटरप्ट int 0, आणि ते कसं एनेबल करायचं आहे, तर int 0 ला पिनला काय एक सिग्नल येईल, सपोज इट्स हाय इज कमिंग, and to generate this interrupt I need to set the bit in the IE register. कुठे, IE register मध्ये exe1 1 सेट करावं लागेल. त्या टाइमला काय होणार आहे, इनपुट 1 1 कमिंग अँड गेट, आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. द सेम टाइम अदर बिट्स विल बी 0 0. सो दिस बिट 0, दिस बिट 0 म्हणजे इंटरप्ट जनरेट होणार नाही. सो एक्सआर गेटला काय आहे, मग 1 इनपुट हाय आलेला आहे, बाकी सगळे 0 0. ओके, म्हणजे आउटपुट काय असणार आहे, हाय भेटेल मला इथं. ओके, सो हाऊ दॅट आय विल शो इट हिअर ओनली. सी, हे कुठला रजिस्टर आहे, इंटरप्ट रजिस्टर, एनेबल रजिस्टर. म्हणजे इंटरप्ट कॅन बी एनेबल्ड और इंटरप्ट कॅन बी डिसेबल्ड. सो पिन नंबर हे जे म्हटले मी, आय विल कॉपी दिस सो यू विल अंडरस्टँड इमिजिएटली. हियर आय विल टेक दिस. See, at the bit number 0, कुठलं बिट आहे हे, ex0, म्हणजे कशासाठी ते int 0 इंटरप्ट एनेबल करण्यासाठी. मीन्स आय नीड टू सेट हिअर 1 बीट. कसं सेट करावं आपण, मग हे सगळे बीट 0 0, हे 0, हे 0, दिस इज 0, दिस इज 0, दिस इज 0. The same time as I said that what, enable all interrupts, I am setting 1 at bit number 7 as I mentioned. हे पण सेट केलं, तर 4 बिटचं कॉम्बिनेशन काय झालं, 8, आणि हे काय झालं 0 0 1. सो आय कॅन मूव IE comma hash. I can write in the binary format also. What, 0, sorry, not 0, 1 1 0 0 4 times 3 times 0, then 0 0 1 B. म्हणजे थोडक्यात काय झालं ते 81 H. करेक्ट ना? 0 0 B म्हणजे काय झालं, 8 1 3 times 0 म्हणजे काय झालं, 8 झालं. दिस इज 0 0 1 म्हणजे 1 hexadecimal format. So I am moving the data in the interrupt register IE comma this 81H. Means what? At that time I am configuring this interrupt that is called as a extra interrupt 0, and हे जनरेट झालं. once this generated, हे पण बिट मी हाय केलं म्हणजे काय झालं, int 0 interrupt जनरेट झाला, and that is handled by the CPU. मग CPU कसं हँडल करतो, what was the main task is going on, it immediately suspends and it goes to the address PC is equal to 003. okay, आणि तिथून जो कोड आहे एक्स्ट्रा इंटरप्टचा तो रन होतो. वन्स कंप्लीटेड इट रिटर्न्स बॅक टू दी मेन प्रोग्राम. अंडरस्टूड? हॅलो, येस सर. ओके, सेम वे. आता बघा, मला कुठलं जनरेट करायचं आहे, int 1 चं करायचं आहे, तर काय करायला मला int 1 साठी
हे बिट मला सेट करावं लागेल. हे थोडं हे होईल तुम्हाला, पण इझी आहे, दॅट नॉट डिफिकल्ट. हे तर बाय डिफॉल्ट 1 असणार आहे. मग ह्या टायमाला मी काय केलं, हे बिट 1 केलं. आणि डिफरंट कलर. ओके, सो दिस बिट आय सेट 1 आणि बाकी सगळे काय असणार आहेत 0. हे पण काय झालं 0. मग त्या केसमध्ये मी काय मूव्ह करेल, मूव्ह आई कॉमा हॅश. हे 8 तर बाय डिफॉल्ट असणार एव्हरी टाइम. 8 ही किती व्हॅल्यू झाली 100 म्हणजेच काय, कोण सांगेल, 84 ना, करेक्ट ना. So when I'm moving the data, IE comma hash 84, meaning is that I'm looking for this interrupt. हे बिट मी सेट केलेला आहे. म्हणजे डेटा काय भेटला मला 1 भेटला, बाकी सगळे 0. It comes 1 here. X are all the signals and 1 coming here. This 1, हे पण काय 1 माझा 1 सेट केलेला आपण. इथं 1 आहे by default. That time what happens? INT1 signal is going to be handled, म्हणजे interrupted, and CP goes to the vector address of that. त्याचा किती वेक्टर ऍड्रेस आहे, we know that table is there. हे टेबल आपण तयार केलं नसते. दिस इज डिझाइन व्हेन कंट्रोल इज डिझाइन. आणि INT1 साठी 0013 आहे. सो PC goes to the that address only. Is it clear? Understood? Yes, sir. Clear. आणि if you observe that, तुम्ही विचारू शकता मला, sir, why for IE and RI and TI we have these separate, not like that. Why? Because at a time either I can generate the TI or RI interrupt. मग दोन्ही पैकी एक कुठला बी जनरेट होतं, काय होणार आहे, एक और आवरिंग करून त्याला मला हाय भेटेल. either TI जनरेट होईल किंवा RI जनरेट होईल. Because in the port 3, if you observe that these 2 pins are for the 2 signals, interrupt is for only 1 pin. So out of these 2, either only 1 interrupt can be generated, either TI transmit interrupt or the receive interrupt. That's why additional we are using the OR gate here. So it will be enable either transmit or receive, and based on that it can be generated. And ES is for what? Enable serial communication interrupt. Okay, that this thing we are seeing, going to look all this thing in the SFRs. Okay, so this diagram you understood now, I think. Is it clear? So go for this table now. Take this vector table, interrupt vector table, and draw this table with the address. And as I said that P3.2 and 3.3 is for the hardware interrupt externally. म्हणजे कंट्रोलच्या त्या पिनला आपण एखादा स्विच लावला आणि ते प्रेस केलं तर ते हार्डवेअर इंटरप्ट जनरेट होईल. And logic is there in that. Just you remember what? Reset is highest priority by default, vector address 00 asते. When I'm pressing the reset button on the controller, by default that time all the pins will be set to the 00. PC also goes to the 00. And remembering कसा है, INT 0, timer 0, INT 1, timer 1, and last serial communication RI TI. And to logic is for that 8 bit प्रत्येक मध्ये ऍड करत जायचं. What is logic? If starting with the address this 00, हे by default असणार आहे. So if you observe the first address for my interrupt, INT 0 ला किती आहे 03 आहे. If you add the 8 bit in that, 3 plus 8 किती होत आहे, लेण्या अगोदर समजून घ्या आणि मग ड्रॉ करा. लॉजिक आहे, यात काय प्रत्येक गोष्ट बघून घ्यायची गरज नाहीये. 3 plus 8 किती, इझी 11, बरोबर ना. इट इज 11. हॅलो, करेक्ट ना. Yes. हा, 11 is in the decimal. How to write in the hexadecimal? Up to 9 no problem. 10 म्हणजे काय असते A, 11 म्हणजे B, बरोबर ना. So here 8 plus 3, पहिले 3 आहे by default, plus 3 will be added, that becomes 0B in the
hexadecimal. So you can write everywhere it is HH. If it is not written here, it is missing. You can write here H. Here is. म्हणजे काय झाला? Next address will be 00B. Now why I am taking here 16-bit? Because program counter address is a 16-bit. Understood? Now B. B म्हणजे किती आहे? 11. 11 plus 8 again will be 19. 19 कसं फाइंड करणार तुम्ही? डेसिमल मध्ये, हेक्साडेसिमल मध्ये हो का? 16 अप टू 15 नो प्रॉब्लेम. 15 म्हणजे तुमचं काय असते? F असतंय. हे डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी झाल्या असेल. F करेक्ट. 16 म्हणजे परत 10. आठवते का? 17 म्हणजे 11 परत. हे हेक्साडेसिमल नॉट डेसिमल. 18 म्हणजे 12 आणि 19 म्हणजे तुमचा 13 hexadecimal. So 13 will be hexadecimal. So just logic is that you have to add the 8 in the previous. So try to remember only one address 003 for the int 0 and this flow int 0 t0 int 1 t1 and last riti. So you'll get the answer of that. Understood logic? कळलंय सर्वांना? 8 should be added in each vector address. कळालंय का? मीनाक्षी, Yes, sir. Clear. म्हणजे पाठ बी करायची गरज नाही. आपल्याला लॉजिक आपल्याला कळलेलं आहे कसं फाइंड करायचं ते. पिन्स माहित नसणं गरजेचं नाही आपल्यासाठी. आय नीड दिस ऍड्रेस ओनली. म्हणजे whenever the this interrupt will be occurred, PC goes to this address. That is important. What is meaning of this vector address? Interrupt occur झाल्यानंतर PC कुठं जातो? ऍड्रेसला. Taken this table is over. Also write logic somewhere. Add the 8 in each address bit. We're starting with the 3 and 8 in that to get the next address of the interrupt. Why adding 8? Here's a question ahead. So we have the 8-bit microcontroller. That's why I'm adding the 8 bits in that. That is the logic in that. Everyone understood this second example. This question was asked in the university question paper for 4 marks. Table is over. Anyone having any doubts in the question, you can please ask. Now we can move towards the next example. Before starting the next example, if any doubt will be there, you can ask. महेश झाल्यानंतर सांगा मला. आणि कुठली इंस्ट्रक्शन यूज करायची? मूव्ह कुठला इंटरप्ट आहे? आई कॉमा हॅश ते डेटा काय असेल त्या टू एनेबल दॅट. फॉर एक्झाम्पल 81 म्हटलं तर INT 0 चा इंटरप्ट सेट होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे हाऊ टू कॉन्फिगर द इंटरप्ट वी हॅव टू राईट इंस्ट्रक्शन मूव्ह आई कॉमा दिस. आई इज व्हॉट? रजिस्टर आहे सेपरेट. ते आपल्याला बघायचं आता पुढे जाऊन. चलो. So this here this system interrupts are explained. We have seen that what is that interrupts, all this thing. Right on next, that is first register in that interrupt IE. It is called as a interrupt enable or disable register. 1 bit set केलं तर enable होते आणि 0 केलं तर disable होते. आणि जसा फ्लो सांगितला की नाही मी बघा पहिला इंटरप्ट कुठलं होतं? INT 0. फक्त नोटेशन वेगळं दिलंय. EX0 म्हणजे X indicates external.
hardware interrupt आहे म्हणून external. E for what? Enabling. That's why. So EX0 is for what? INT0 hardware interrupt, external hardware interrupt. ET0 timer साठी. X आला का external 1 साठी, INT1 साठी. T आला T1 timer साठी. आणि ES for what? Serial communication. Enable serial interrupt. ह्यात पण लॉजिक आहे, अवघड नाहीये काही सुद्धा. So I'll copy this also slide कारण मला व्यवस्थित एक्सप्लेन करता आले इकडे पेंट वरती. Take it fast. बाकीची बीट आहेत हा पुढे, हे बी कॉपी करून घेतो मी. क्लियर दिसत नाही होते का? ठीक आहे. टेक इट डाउन. So here also we have the logic. First interrupt always INT0, timer 0, INT1, T1, RI, public TI. So once we remember the flow, these things will be same. So you can configure write the SFR3 easily. So I'll write here, in this case also, move IE comma hash AT1. By AT1, by default, it will be set 1. Enable all interrupts. बाकी सगळे 0 असणार आहेत. हे 0 0 0 1. त्या केस मध्ये हे enable होत आहे. If I want to enable timer 0, move IE comma hash. So timer 0 इथे आहे 10 म्हणजे 82. लॉजिक लक्षात ठेवा H आणि लिहून पण घ्या सायमल्टेनियसली. IE comma hash कुठलं करायचं आहे? एक्सटर्नल INT1 84 H. टाइमर 1 साठी move IE1 hash ET1 म्हणजे 10088. move IE1 comma hash. हे तुम्ही सांगा मला. राईट हे बीट 1 असणार आहे. एसए ड्रॉ केल्यानंतर हे लिहिले सर्वांनी खाली मीनिंग काय आहे त्याचं. हॅलो, हॅव टेकन दिस पार्ट ऑल्सो. श्रीपाद उपळकर कोण आहे ते? उंबरकर. नंबर 50. म्यूट युअर सेल्फ. श्रीपाद इट इज लास्ट वॉर्निंग. आय विल रिमूव्ह फ्रॉम द क्लास. आज एक पहिल्यांदा आलेला आहे. हॅलो, महेश डन? नो सर. हा, मला काय विचारायचं आहे, हे ड्रॉ करून हे लिहून घेतलंय का असं? बिट नंबर 7 ची माहिती, 6 5 ची माहिती, 4 ची, 3 ची लिहायला लागलो. हा लिहा. आणि त्याच्या खाली मग हे लिहा, हाऊ टू एनेबल इंटरप्ट्स, मी जे लिहिलेलं आहे.
आणि थिंग्स आर टू इझी. जसं म्हटलं मी की मला हे एनेबल करायचं आहे, मग थोडक्यात काय, बिट नंबर 7 जर 1 असेल तर काय, एनेबल ऑल द इंटरप्ट्स, सगळे इंटरप्ट एनेबल होतील. ओके, मग त्या टायमाला जनरेट करू शकतो आपण. मिनिंग इज दॅट हे जर बिट 0 असेल, नो इंटरप्ट इज गोइंग टू बी एनेबल, म्हणजे ऑल इंटरप्ट विल बी डिसेबल्ड. 4, 5, 6 तर यूज करत नाही मला. मग नंतर काय, रिव्हर्स वे, जर मला सिरियल कम्युनिकेशन इंटरप्ट जनरेट करायचे असेल, सिरियल इंटरप्ट बिट, तर हे बिट मला सेट करणं गरजेचं आहे. मग हे बिट मी सेट केलं तर एनेबल द सिरियल इंटरप्ट, 0 असेल तर डिसेबल. लॉजिक इज देअर इन दॅट, सिम्पल. 1 असेल तर एनेबल होते इंटरप्ट पर्टिक्युलरली, आणि 0 असेल तर डिसेबल होते. मग हे तुम्हाला लिहिता येईल. ET1 म्हणजे काय, EXE1 म्हणजे काय, ET0 म्हणजे काय, EX0 म्हणजे काय. X, again I am repeating, X stands for external hardware, T for timer. दोनच आहेत महत्वाचे. आणि ऑलवेज फर्स्ट वी हॅव दी फर्स्ट इंटरप्ट INT0 आहे, सेकंड टायमर 0, थर्ड INT1, फोर्थ टायमर 1, आणि लास्ट फिफ्थ वन रिसीव सिरियल कम्युनिकेशन इंटरप्ट. ओव्हर. Will tell me of all the RITY enable केलं मी, म्हणजे हे बिट 1, हे 1, ऑल अदर्स 0. ऍड्रेस काय लिहिलं माझा, 8 बिट ऍड्रेस. मीनाक्षी, Yes, sir. what should be address? I want to enable the serial interrupt. What should be 8-bit address here to be loaded in the IE? 0023. 0023. No, 0023 is the vector address. म्हणजे when interrupt is enabled, कुठला interrupt, serial communication चा, when this bit is set high, that time PC goes to this address. इथं लॉजिक लिहिलं की मी, सिंपल बघा. INT0 मला एनेबल करायचं तर काय करावं लागेल, मूव IE कॉमा, म्हणजे जे डिझायनर आहे, जे कोड लिहितात त्याला हे यूज करणं गरजेचं आहे. INT0 जर एनेबल करायचं असेल तर मूव IE कॉमा हॅश 81H, म्हणजे हे बिट 1 झालं, आणि हे बिट बाय डिफॉल्ट 1 असणार आहे ऑलवेज ई बार. तर ऑल एनेबल बिट्स मला करायचे, एनेबल ऑल इंटरप्ट्स. मग हे बिट 1 केलं म्हणजे काय झालं, हे 100080001 म्हणजे 81. जर मला टायमर 0 इंटरप्ट एनेबल करायचं असेल तर काय करणार मी, हे बिट 1 केलं म्हणजे काय झालं, 0010 म्हणजे 2, आणि हे बाय डिफॉल्ट 8. सो 82 आय हॅव टू लोड इट इन दॅट IE रजिस्टर, म्हणजे तो टायमर 0 इंटरप्ट एनेबल झाला. सिमिलरली INT1 साठी हे बिट 1 म्हणजे 100 म्हणजे 4 असते, 84. टायमर 1 साठी हे बिट 1 1000 1000 तसंच मला हे बिट 1 करायचं आहे, सेट करायचं आहे, तर काय होईल ऍड्रेस, ते विचारलंय मी. 90 बरोबर की नाही. नाईन 0 होईल ना, हे सगळे 0 होता त्या टायमाला, म्हणजे फक्त हे 1 आहे. Yes, sir. 90. हा, हे 1 आणि हे 1 नॉट विजिबल. हे बिट हाय झालं, हे बिट हाय झालं, म्हणजे 1001 म्हणजे 9, बाय डिफॉल्ट ऑल 00s, म्हणजे हे आपल्याला अपलोड करणे गरजेचं आहे IE मध्ये. ओव्हर दिस IE रजिस्टर, ओव्हर कम्प्लिटली. हे सगळं लिहून झालेलं आहे. दिस ऑल्सो.
आणि नंतर हे पण लिहून घेतले. Yes, sir. Okay. So have you understood this IE register कसे कॉन्फिगर करायचं इंटरप्ट जनरेट करण्यासाठी? सर्वांना कळालंय का? So this 0 to 4 number bit means last 5 bits are important. आता आपल्याकडे 5 इंटरप्ट आहेत म्हणून 5 बीट यूज केलेले आहेत आणि सिक्वेन्स सांगितलंय मी ते रिमेंबर करायचं. इझी आहे ते. INT0 T0 INT1 T1 RITI त्याप्रमाणेच आपल्याला हायलो करायचं आहे. म्हणजे हे जर बीट मी सेट केलं वेअर हे बीट सेट केलं म्हणजे काय INT0 इंटरप्ट एनेबल केला म्हणजे काय झाला ऍड्रेस हे 1 सगळं 0 1 0 0 0 8 आणि हे 0 0 1 8 1. मग IE रजिस्टर मध्ये 8 1 लोड करायचं म्हणजे आपण INT0 एनेबल केलेला आहे. I think you understood now. Correct ना? हे पण डायग्राम तीच आहे जे सांगितलं आता फ्लो कसा होतो ते इंटरप्ट ऑकर झाल्यानंतर. नेक्स्ट रजिस्टर इंटरप्ट प्रायोरिटी. नेक्स्ट रजिस्टर इंटरप्ट प्रायोरिटी. From that you can define one thing we have done. Second thing is to find out the iron weight. By finding out iron, 400 turn source is open and 21 voltage source is short. नाही विजिबल ना. ठीक आहे आपण तिथे लिहूया. नो इश्यू. Right, next register that is called as IP. IP म्हणजे काय interrupt priority register. And what is interrupt priority? As we said before, we know that 801 when interrupt occurs 805 want to handle the पहिल्यांदा ऐकून घ्या मग ड्रॉ करा. When interrupt occurs 805 handle the all the interrupts. मग 8051 ला पॉसिबल आहे का to handle all the interrupts? Hello, my voice is audible? आवाज येते का? Hello. Yes. Ha. So we know that in the 8051 we have the 5 interrupts. Okay. So at the same time, the 5 interrupts, all interrupts are enabled. Whether the control will handle this interrupt, all the interrupts possible aega? Because 805 has only one CPU. CPU means काय? Accumulator part is only one CPU आहे. Okay. So it can handle only one interrupt at a time. So that in the 8051, we're assigning the priorities to the each interrupt. Okay, so based on, as always I'm repeating definition, based on the highest priority interrupt, it is going to be executed. And how to check that highest priority or how to assign the priority to the interrupt? For that, we used to have the interrupt priority register. Okay, so in that register, I'm assigning the priority to the each interrupt. And for that, we have the table for that. Okay, if you observe that, interrupt, extra interrupt 0, म्हणजेच कुठला येते INT 0 आहे. It has the highest priority in all interrupts, and that is going to be first priority. म्हणजे थोडक्यात काय, हे जर interrupt चालू ऑकर झाला असेल आणि हे interrupt ऑकर झालं, it suspends that current interrupt and PC goes to the that interrupted task of the INT 0. हे interrupted task काय होणार execute होणार. Okay, that meaning is that it has the highest priority. Then timer 0, second priority. Then INT 1, third priority. Timer 1, fourth and the last, fifth.
म्हणजे जसं ऑर्डर आहे त्याप्रमाणेच लिहिलेलं आहे आपण विथ द प्रायोरिटी. And for that priority, we have the SFR. This is my SFR for the IP register. हे कशासाठी आहे बीट, हे जर बीट सेट केलं तर काय होणार, इंटरप्ट 0 म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट INT1 ची प्रायोरिटी सेट होणार हाय लेवलला. कारण आपल्याला माहिती आहे हे कशासाठी आहे, एक्सटर्नल साठी. 0 असेल तर लो प्रायोरिटी. जर हे बीट जर मी सेट 1 केलं, PT इज इक्वल टू 1, म्हणजे टायमर 0 ची प्रायोरिटी सेट होईल आपल्या इथं. आर यू गेटिंग द थिंग्स? हॅलो, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? कळते का? सर रिपीट करा. ओके, सो पहिल्यापासून रिपीट करतो. सो वी आर लुकिंग फॉर व्हॉट, इंटरप्ट प्रायोरिटी रजिस्टर. याचं फंक्शन काय आहे? As we know that in the controller we have the 5 different types of interrupts are there. 5 कुठले आपल्याला माहिती आहे, INT0, timer 0, INT1, timer 1 आणि receive and the transmit. So if all the interrupts enable at a time, कसं enable करू आपण ते बघितलंय, IE, move, IE करून ते enable करायचं आहे. But control has only one CPU, so it handles only one interrupt at a time. ओके, म्हणजे काय, एकच इंटरप्ट हँडल करू शकतोय 8051. टू हँडल दॅट ओनली वन इंटरप्ट ऍज पर द प्रायोरिटी 8051 हॅज द IP रजिस्टर. कुठला IP रजिस्टर? इंटरप्ट प्रायोरिटी रजिस्टर. सो युजर मीन्स प्रोग्रामर जो आहे, ही कॅन सेट द प्रायोरिटी लेवल टू द पर्टिक्युलर इंटरप्ट. कुठलं त्याला महत्वाचं आहे त्याला आपण सेट किंवा रिसेट करू शकतो. म्हणजे जर मी टेबल बघितला, हा SFR ची व्हॅल्यू काय आहे 000, हे बीटचं काय 5 डिफॉल्ट सगळे 00 असणार आहे, नो चेंज. व्हॉट इज द बीट नंबर 0 इज देअर, इट इज फॉर व्हॉट, प्रायोरिटी फॉर एक्सटर्नल हार्ड इंटरप्ट. म्हणजे हे जर मी काय केलं 1 केलं, थोडक्यात काय केलं मी, हाऊ टू सेट द प्रायोरिटी फॉर दॅट, मूव IP, हॅश किती वेळ होणार आहे, फर्स्ट 0, हे 4 बिटचं 0 असणार आहे. हे बीट सेट करणं गरजेचं आहे मला. PS1, नो PS1 इज 0, इट इज फॉर सिरियल कम्युनिकेशन इंटरप्ट. हे 4 बिटचं 0 इज देअर, आणि हे काय झालं 0001, म्हणजे काय सेट केलं मी, IP हॅश 01. दॅट टाइम द प्रायोरिटीज, हायेस्ट प्रायोरिटी सेट टू द INT0 इंटरप्ट. म्हणजे INT0 ला काय किती झाली प्रायोरिटी, हायेस्ट झाली. मग हे फक्त इंटरप्ट एक्झिक्यूट होईल त्या केसमध्ये. दॅट इज मिनिंग ऑफ दॅट. इफ यू वॉन्ट टू सेट द हाय प्रायोरिटी फॉर द टायमर 1 इंटरप्ट, कसं करणार आपण ते, हे सगळे बीट 0, हे पण बीट 0, टायमर 1 कुठे आहे, इथे आहे. त्याचा ऍड्रेस काय झाला 000-140 म्हणजे 04. सो मूव IP, हॅश 04H, म्हणजे काय होईल, टायमर 1 ची प्रायोरिटी जास्त म्हणजे हायला सेट होईल. इट विल सेट टू दी हाय प्रायोरिटी. अंडरस्टूड नाउ? येस सर. म्हणजे थोडक्यात काय, एकाच टाइमला जर 5 इंटरप्ट आल्या तर प्रोग्रामर कॅन सेट आयदर ऑफ द इंटरप्ट ऍट द हाय प्रायोरिटी and then other at the lowest priority. So it can handle 8051 can handle it. Now draw it. हे ड्रॉ करून घ्या आता, आणि त्या खाली हे लिहून घ्या मग 2 एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल 1 आणि 2. Mahesh, please try to look for the last 3-4 lectures. You are not there. Yes sir, yes. लिंक शेअर करतो मी, बघून घ्या सगळे, कारण बरेच प्रोग्राम घेतलेत त्यामध्ये. म्हणजे इट इज सिम्पली लाईक व्हॉट,
आपण जे क्लासमध्ये सेट करतो की नाही बाबा, हा CR असेल, तो CR असेल ऍज पर द पर्सेंटेज. So like this also in the control we can set particular interrupt at the highest priority same way. But logic is there for that. We need to apply the logic. So we have the chapter 1, 2 for the ISC one. So we have the paper. So try to complete it. And very soon we chapter 2 second finish झालाय. Assignment लिहायला चालू करा. And tomorrow we have the practical sessions. And up till now I haven't received the practical write-up on the link. Complete करा 1 page write-up. Lab manual मी share केलेला आहे. काय लिहायचं ते सांगितलेलं आहे. Complete it fast. Okay. टेबल ड्रॉ कर, हे झाले ड्रॉ SFR IP च. हॅलो. हाँ सर. एक्झाम्पल लेण्या अगोदर वी नीड टू राईट इफ द PX 0 बिट इज 1 काय होणार, 0 असेल तर काय होईल. म्हणजे जे प्रायोरिटी हायला सेट होईल 1 असेल तर, 0 असेल तर लो प्रायोरिटी सेट होईल. प्रत्येक सरी लिहायचं आपल्याला. लेट्स सी दॅट पार्ट हिअर आहे. 4, 5, 6 आपण यूज करत नाहीये. इथं बिट नंबर 4 लिहिलेला आहे PS दॅट इज फॉर सिरियल इंटरप्ट. 1 असेल तर काय, assign the higher priority to the serial interrupt. 0 असेल तर लो प्रायोरिटी. This thing will fill all the pins. म्हणजे बिटला बिट 4, बिट 3, बिट 2, बिट 0, बिट 1. आपण बिट 0 चं बघितलेलं आहे. PX 0 म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट INT 0. 1 असेल तर हायर प्रायोरिटी, 0 असेल तर लो प्रायोरिटी. राईट. लॉजिकली म्हणजे हे होल स्टेटमेंट लिहिणं गरजेचं नाही, हे सांगायचं मला. And I need the screenshot of last 2-3 lectures. Everyone should send it. तुम्हाला लेक्चर आहे पुढचं, नेक्स्ट लेक्चर आहे का? Yes, Yes, sir. sir. Okay, so you can take the screenshot, complete it. We'll see the next part in the next lecture. I thought you don't have the lecture, so we'll take attendance and then we'll stop it here. One homework example I'll put on the group. Solve करा सर्वांनी. Okay. बरं, ते आपलं बघायचं राहिलं, लगेच 2 मिनिटात बघूया का. A minus B bracket square. इंटेलचा प्रोग्राम बघितला आपण. A minus B चा एक आपण प्रोग्राम बघितला काल, ते बघूया आपण लगेच इथं. याला कॉपी करून टाकतो मी. हा, कोण सांगते मला इन्स्ट्रक्शन काय करत आपल्याला? गणेश. A minus B ब्रॅकेट स्क्वेअर. हा, म्हणजे 2 नंबर घ्यायचे आहेत. कुठले 2 नंबर घ्या, मी सांगितल्याप्रमाणे. मूव R2 कुठले घ्या, R5 कॉमा hash. So take the small number in that. I will take 2 or 3 H. Then 1 number in the accumulator. Move A comma hash. जसं आपण सबट्रॅक्शन करतो, सिंपल कसं यूज करायचं ते सांगतो मी. 05H.
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करायचं मला. आपण काय करतो, ए मध्ये एक नंबर घेतो, बी मध्ये एक नंबर घेतो आपल्या ब्रेन मध्ये, अँड देन डुईंग द फर्स्ट सबट्रॅक्शन, म्हणजे थोडक्यात काय 5 - 3 करतो 2 येईल, आणि 2चं काय करायचं मला स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे काय 2 × 2 मल्टिप्लाय करायचं, तो बिकम काय झाला 4 झाला. मग तेच आपण इम्प्लिमेंट करतोय आता बघा. देन आय हॅव टू नीड टू डू सबट्रॅक्शन. सब इज नॉट इंस्ट्रक्शन, सब बी इज इंस्ट्रक्शन. A comma R5, and then shift result in the B register, move B comma A, and last mul AB, end. Save करा, build करा. What is the code? It is understood. A मध्ये 5 जाईल व्हॅल्यू, R5 मध्ये 3 जाईल. सबट्रॅक्शन केलं मी, A मायनस R5 म्हणजे 5 - 3 2 रिझल्ट मी बी मध्ये घेतला परत, आणि दोघांचा मल्टिप्लाय. ए मध्ये पण 2 आहे, बी मध्ये पण 2 आहे, म्हणजे A × B, 2 × 2 4. सो आन्सर विल बी 4. लेट्स से दॅट. स्टेप R5 मध्ये 3 आलं, ए मध्ये 5 आलेलं आहे, सब बी ए मध्ये 2 आलं, नेक्स्ट बी मध्ये पण 2 आलं, आणि देन मल 4. करेक्ट? कवडे गणेश, अंडरस्टूड नाव? येस सर. ओके, इझी आहे हे, दॅट इज नॉट डिफिकल्ट. जसं आपण आपल्या ब्रेन मध्ये करतो तसंच आपल्याला पुट करायचं आहे. जस्ट नीड टू हॅव द सिंटॅक्स अँड इन्स्ट्रक्शन, ऑल दिस थिंग. चल, we'll stop it here then. Roll number चला मी पटकन घेतो. Roll number 1 is not there. Hello. One absent. 2, 3, 4 is not there. ठीक है, मी ये करतो फक्त. 6, 7 is not there. 8 is there, 9 is there, 10 is there, 11, 12, 13, 14, 15, 16 is there, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. 24 is not there, na? Just check it, na? 25, 26 is not there. Bosley. 7, 8, 9, 30. 30 is not there. 31 is not there. 32, 33 आहे, 34 आहे, 34 नाहीये, 35. हा, कोण आहे गोपने? हा सर. किती नंबर? 30. 34. नंबर का टाकलाय नाव असं मोठा का ना रोल नंबर? नाही सर, 30. Why put the name like this only, अमोल गोपने? TY_ ते सगळं प्रोसेस करा की. हो सर, हा करून. ठीक आहे, 30 is there. 31, 34 absent. 35, 6, 7, 8, 38 absent. 9, 40, 41, 42, 3, 44 absent. 45 आहे, 46 absent. 47, 8, 9, 49 absent. 50, 51, 52 are there. ठीक, go for next lecture.